बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात 2 जुलैला बैठक होणार आहे। मागण्यांसंदर्भात मंत्रालयामध्ये 10 मंत्री बैठक घेणार आहेत। कर्जमाफीसाठी समिती गठीत न झाल्याने बच्चू कडू संतापले। अधिवेशन काळात कर्जमाफीची समिती घोषित करू असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी गुरुकुंज मोझरीत 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं। 15 दिवसात कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं होतं, पण अद्याप कर्जमाफीसाठी समिती गठीत केली गेली नाही, यावर बच्चू कडू संतापलेत। यावर आता सरकारवर त्यांनी टीका केली आहे। तर अन्य काही मागण्यांसाठी 2 जुलैला मंत्रालयात बच्चू कडूंसोबत विविध खात्याचे 8 ते 10 मंत्री विविध मागण्यांसंदर्भात बैठका घेणार आहेत। आता समिती गठीत करणार होते, 15 दिवसात लेखी लिहून दिलं बावनकुळे साहेबांनी। आता समिती गठीत झाली नाही म्हणजे तुमच्या सरकारचा स्पीड किती जलद गतीचा आहे, ते शकुंतला एक्सप्रेस आहे का गीतांजली आहे हे अजून समजायला कारण नाही आहे। म्हणजे बाकीचे कामं विमानाच्या स्पीड न करता आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा वेळ आला का बंडीनं धावता तुम्ही, म्हणजे बंडीतल्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करताय। तर त्यावर आम्ही अधिक आहेच, आमचं 2 तारीख ठेवलाय या सगळ्या याच्यासाठी। 2 तारीख या महाराष्ट्राला शेतकरी कशा पद्धतीने आंदोलन करू शकतं हे शेतकरी शेतमजूर दाखवून देईल। माननीय मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे। आमची समिती तयार होत आहे। अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधान भवनात लावलेल्या आहे। माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे। आमचे 8-10 मंत्री आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील। आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे, दिव्यांगाकरता मागण्या आहे, दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।